तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू की जर्मनीमध्ये तुम्हाला मास्टर्स करायला तर मेजर रिक्वायरमेंट काय असते. मी एक ओव्हरव्ह्यू घेतला तर तुम्हाला शेअर करतो. IELTS किंवा टोफेल दिली तर IELTSसाठी तुम्हाला 6.5 to 7 हा ग्रेड लागतो. टोफेलसाठी 90 to 95 लागतो. त्यानंतर तुमची जी डिग्री त्या कोर्ससाठी व्हॅलिड लागते सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे. नंतर तुमचा जो ग्रेड आहे इंडियामधला त्याला कन्व्हर्ट केल्यानंतर तो जर 1.5 to 2.5 मध्येच असेल जर्मन ग्रेडिंगमध्ये तर तुमचे होण्याचे चान्सेस जास्त आहे. काही ठिकाणी A1 जर्मन गोईते सर्टिफिकेटवर काम होतं, काही ठिकाणी A2वर होतं, पण मॅक्सिमम ठिकाणी A1 सर्टिफिकेटच लागतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं ACTS कमी पडतं पुणे युनिव्हर्सिटीमधलं किंवा तुम्ही ज्या पण युनिव्हर्सिटीतून केलं असेल आपलं ACTS कमी पडतं जर्मनीच्या ACTSनुसार. तर तिथे ते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सला महत्त्व देतात आणि त्याला ACTSमध्ये कन्वर्ट करतात, म्हणजेच तुमचा वर्किंग एक्सपिरियन्स. सो त्याच्यामुळे कमीत कमी 6 ते 1 वर्ष नक्की जॉब करा आणि जर्मनीत त्यानंतरच येण्याचा विचार करा. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ कामात येईल. पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.